नमस्कार. ज्येष्ठ इतिहास संशोधक श्री पांडुरंगजी बलकवडे यांच्या षष्टब्द पूर्तीनिमित्त आपली संस्कृती आपला इतिहास ही व्याख्यानमाला गेले काही महिने सुरू आहे. या व्याख्यानमालेतील आजचे 24वे पुष्प गुंफणार आहेत डॉक्टर केदारनाथ महादेवराव फाळके. केदारजींचा मी आपल्याला या ठिकाणी थोडक्यात परिचय करून देतोय. सांगली जिल्ह्यात फाळकेवाडी या गावामध्ये केदारजींचं वास्तव्य असतं. पदवी संपादन केल्यानंतर केदारजींनी संशोधन कार्याकडे अधिक लक्ष दिलंय आणि त्यातूनच त्यांनी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम ऑफ छत्रपती शिवाजी रिलेव्हन्स टू मॉडर्न मॅनेजमेंट हा विषय घेऊन PhD पदवी संपादन केली. त्यानंतर पुढील त्यांनी संशोधन चालू ठेवलं आणि डिलीट साठीचा सुद्धा त्यांनी निबंध सादर केलेला आहे आणि आम्हाला सगळ्यांना आशा आहे की लवकरच PhD आणि डिलीट अशी पदवी ही डॉक्टर केदार फाळके यांना प्राप्त होईल. हा जो PhDचा त्यांचा विषय होता त्याच्यावरच एक इंग्रजी पुस्तक देखील अर्थात त्यांचं प्रकाशित झालंय आणि मला सांगायला आनंद होतो की श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळानेच हे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम ऑफ छत्रपती शिवाजी रिलेव्हन्स टू मॉडर्न मॅनेजमेंट हे पुस्तक प्रकाशित केले. याच्या बरोबरच अन्यही अनेक पुस्तकं केदारजींची प्रकाशित झालेली आहेत. त्याच्यामध्ये आज्ञापत्र श्री शिवछत्रपतींची राजनीती हे पुस्तक प्रकाशित झाले. त्याबरोबर रामचंद्रपंत अमात्यकृत शिवराजनीती हे पुस्तक झाले. छत्रपती शिवाजी महाराज हे एक श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्या शिवचरित्र स्पर्धेसाठीचा जो अभ्यासक्रम आहे त्यासाठी डॉक्टर केदार फाळके यांनी लिहिलेलं पुस्तक यापूर्वीच प्रकाशित झालंय. शिवराज भूषण हे पुस्तक प्रकाशित झालंय. त्याच्याच बरोबर छत्रपती अगदी अलीकडच्या काळामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची राजनीती हा एक अतिशय अभ्यासपूर्ण असा ग्रंथ केदारजींनी लिहिलाय आणि त्याचं प्रकाशन नुकतंच झालंय. आगामी काळातही त्यांची अनेक पुस्तकं प्रकाशनाच्या वाटेवर आहे. सध्या त्याचं लेखन त्यांचं चालू आहे, त्यासाठीचं संशोधनही फार मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे जे मराठीतलं पुस्तक होतं त्याचं इंग्रजीकरण त्यांनी यापूर्वीच पूर्ण केलं आणि ते काही काळात प्रकाशित होणार आहे, प्रसिद्ध होणार आहे. द रीन ऑफ छत्रपती संभाजी प्रिन्सिपल्स पॉलिसीज अँड प्रॅक्टिस हे पुस्तकही प्रकाशित होत आहे. शिवछत्रपतींचा वारसा स्वराज्य ते साम्राज्य या पुस्तकाचंही प्रकाशन त्यांचं लेखन सध्या चालू आहे. द लिगसी ऑफ छत्रपती शिवाजी किंगडम टू एम्पायर हे पुस्तकही प्रकाशनाच्या वाटेवर आहे. इकॉनॉमी ऑफ द मराठा किंगडम या पुस्तकाचं देखील लेखन चालू आहे. असं विपुल प्रमाणात त्यांचं संशोधन कार्य आणि लेखन चालू आहे. अतिशय कमी वयामध्ये केदारजींनी या सगळ्या गोष्टी त्याचं संशोधन करून लेखन करून अनेक ग्रंथ त्याच्यावर प्रकाशन केलेले आहेत किंवा पुढच्या काळात प्रकाशित करणार आहेत. आम्हाला सगळ्यांना अजून एका गोष्टीचा आनंद आहे की केदारजी श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्या कार्यकारिणीचे देखील सदस्य आहेत. त्यामुळे आम्हाला वेळोवेळी त्यांचाही लाभ होत असतो. महाराष्ट्रभर आजपर्यंत केदारजींनी अनेक ठिकाणी जाऊन व्याख्यानं दिलेली आहेत. अगदी शालेय विद्यार्थ्यांपासून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपासून वयस्कर मंडळींना देखील सगळ्यांना समजेल अशा पद्धतीने केदारजींची मांडणी असते. आजही आपला विषय ते सादर करणार आहेत तर त्यामध्ये ते पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन सह आपला विषय आपल्या सगळ्यांच्या समोर मांडणार आहेत. त्यांच्या या संशोधन कार्यातून वेळ काढून केदारजींनी या व्याख्यानमालेत एक सत्र पुष्प गुंफण्यासाठी वेळ दिला याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो आणि त्यांनी आपल्या व्याख्यानाला प्रारंभ करावा अशी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. नमस्कार.
मी सर्वप्रथम ज्येष्ठ इतिहास संशोधक आदरणीय गुरुवर्य श्री पांडुरंगराव बलकवडे यांच्या षष्ट्याब्दी पूर्तीनिमित्त मी त्यांना शुभेच्छा देतो. त्यांच्याकडून मराठ्यांच्या इतिहासाची सेवा ही अशीच घडत राहो असा भवानीकडे जोगवा मागतो. आज माझ्याकडं जो विषय सोपविलेला आहे तो विषय आहे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रशासकीय व्यवस्था आणि 21वे शतक. आपण आपल्या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी विन्स्टन चर्चिल काय म्हणाला त्याचं एक वाक्य पाहूया. विन्स्टन चर्चिल असं म्हणाला होता, द लॉंगर यू लुक बॅक द फर्दर यू कॅन लुक फॉरवर्ड. आपणाला आपल्या राष्ट्राचं भवितव्य उज्ज्वल करायचं असेल आणि सुजलाम सुफलाम राष्ट्र घडवायचं असेल तर आपल्या इतिहासाची पाने आपणाला पुन्हा पुन्हा चाळावी लागतील आणि इतिहासाचा पुन्हा पुन्हा अभ्यास करावा लागेल. विन्स्टन चर्चिलचं एक महत्वपूर्ण वाक्य हे राष्ट्राला दिशा देणारे असं ते वाक्य आहे. आज मी तुमच्या समोर शिवाजी महाराजांची प्रशासकीय व्यवस्था कशी होती 20-22 मुद्द्यांच्या आधारे ती प्रशासकीय व्यवस्था तुमच्या समोर मांडण्याचा मी प्रयत्न करतोय. शिवाजी महाराजांच्या प्रशासकीय व्यवस्थेकडे बघण्याचा इतिहासकारांचा दृष्टिकोन कसा होता. शहाजी राजांची पुणे जहागीर केवढी होती, वतनदारी व्यवस्था कशी होती, शेती व्यवस्था, व्यापार उद्योगधंदे, कर व्यवस्था, अर्थव्यवस्था, शिवाजी महाराजांनी पाडलेली नाणी, औरंगजेबाची व्यवस्था कशी होती हे देखील आपल्याला पाहावं लागेल. 1656-57 या 2 वर्षांचे महत्व, राज्यकर्त्याकडे कोणते गुण असायला हवेत, महत्वपूर्ण गुण, प्रचलित व्यवस्था कोणती होती, जहागीर व्यवस्था कशी होती, मनसबदारी व्यवस्था कशी होती, शिवाजी महाराजांची व्यवस्था कशी होती, जावळी आणि रायगड, कल्याण भिवंडी आणि आरमार, स्वॉट अनालिसिस अँड कॉर्पोरेट प्लॅनिंग हा एक निराळा मुद्दा आहे. नेतृत्व, शिवाजी महाराजांची जनरलशिप, अष्टप्रधान मंडळ कसं होतं, राज्याभिषेकाचे भारतव्यापी महत्व काय आहे, न्यायदान आणि शेवटी शिवाजी महाराजांचं अंतिम ध्येय काय होतं, हे मुद्दे आज आपण इकडे पाहूया. हे इतिहासकार शिवाजी महाराजांच्याकडे पाहताना कसं पाहतात तर सर्वप्रथम सुरेंद्रनाथ सेनांचा आपण विचार करूया. सुरेंद्रनाथ सेनांनी 1924 साली कोलकाता विद्यापीठाला त्यांच्या पीएचडीचा थेसिस, त्याचं नाव होतं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टम ऑफ मराठाज, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टम ऑफ द मराठाज मध्ये सुरेंद्रनाथ सेनांनी त्या थेसिसची सुरुवात करतानाच असं म्हटलं होतं, Shivaji's greatness as a military ruler has never been contested, but his greatness as a civil administrator is perhaps still more undoubted. तो सिव्हिल ऍडमिनिस्ट्रेटर लोकांनी समजूनच घेतला नाही. जदुनाथ सरकारांनी देखील असं म्हटलेलं होतं, द प्रिन्सिपल्स अँड पॉलिसीज ऑफ शिवाजी आर स्टील ऍप्लिकेबल टुडे विदाउट एनी चेंज. स्ट्रॉंग मिलिशिया फॉर गार्डिंग हिज होमलँड, better civil administration for the development of masses and peasantry, and modern navy to promote trade and check piracies on the sea. शेजवलकरांनी त्यांचं जे शिवचरित्र त्यांना लिहायचं होतं त्याच्यामध्ये तो आराखडा त्यांनी तयार केला. त्यामध्ये शिवाजी महाराजांच्या 50 वर्षांचा एकूण अकाउंट दिलेला आहे. या 50 वर्षांच्या आयुष्यामध्ये शिवाजी महाराजांनी मोहिमांकरता त्यांचं आयुष्य किती घालविलं आणि प्रजेच्या कल्याणाकरता आयुष्य किती त्यांनी उपयोगात आणलं याचा एक उत्कृष्ट अकाउंट तयार केलेला आहे. त्याच्यावरून शिवाजी महाराजांनी प्रजेच्या कल्याणाकडे आणि उत्कृष्ट प्रशासनाकडे जे लक्ष दिलं हे आपणाला समजून येतं. तर शहाजी राजांची पुणे जहागीर केवढी आहे. शिवाजी महाराज साधारण 1642 पुण्यावरून जेव्हा बेंगलोरवरून पुण्याला परतले तेव्हा शहाजी राजांना पुणे, सुपे, चाकण, इंदापूर आणि शिरवळ असे 5 परगणे त्यांना जहागीर मिळाले होते. ही शहाजी राजांची पुणे जहागीर आणि पुणे जहागिरी बरोबर इतर 4 परगणे असे हे 5 परगणे शहाजी राजांना जहागीर मिळाले होते आणि ह्या जहागिरीमध्ये साधारणपणे 1300 गावांचा समावेश होता. शिवाजी महाराजांना कर्यात मावळ परत पोटमुकासा करून दिलं होतं आणि शिवाजी महाराजांची 1642 पासून त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली.
आज आपल्याकडे शिवाजी महाराजांची जी पत्र उपलब्ध आहेत त्या पत्रामध्ये त्यांचं पहिलं पत्र हे 28 जानेवारी 1646 या तारखेचं आहे. त्यामुळे आपण असंही म्हणू शकतो की शिवाजी महाराजांची राजकीय कारकीर्द ही 1646 पासून चालू झाली, परंतु ते जेव्हा पुण्याला परतले तेव्हा शहाजी राजांची जी जागीर होती त्याच्यामध्ये हे 5 परगणे आणि 12 मावळांचा समावेश होता. इकडं जी प्रचलित व्यवस्था होती ती वतनदारी व्यवस्था होती. एका गावचे 4 वतनदार असायचे. गावचा प्रमुख, त्याला पाटील म्हटलं जायचं, त्याच्या हाताखाली लिखाणाचं काम करणारा आणि अकाउंट्स पाहणारा त्याला कुलकर्णी म्हटलं जायचं. या दोघांना मदत करणारा त्याला चौगुला म्हटलं जायचं आणि ह्या तिघांना मदत करणारा त्याला महार किंवा एस्कर म्हटलं जायचं. अनेक गावचा मिळून एक परगणा तयार होई. परगण्याचे 2 प्रमुख वतनदार असत. परगण्याचा प्रमुख वतनदार देशमुख असे आणि देशमुखाच्या हाताखाली काम करणारा देशपांडे असे. जे काम पाटील गावामध्ये करत असे तेच काम देशमुख परगण्यामध्ये करत असे. कुळं गोळा करणं, जास्तीत जास्त जमीन लागवडीखाली आणणं आणि उत्पादन काढणं, शेतसारा वसूल करणं आणि आपला जो कोणी जागीरदार आहे त्याला तो देणं किंवा त्या राज्याला तो महसूल देणं, ही वतनदार परंपरेने काम करत असत. जसे हे 6 वतनदार होते तसे अजून एक काझीपणाचं वतन होतं. हे काझी परगण्याच्या ठिकाणी असत आणि न्यायदानाचं काम करीत. तसंच अजून एक 3 वतन होती. तर बाजारपेठ, ज्यांनी पेठ वसवली तो शेट्टे, शेट्ट्याच्या हाताखाली काम करणारा महाजन आणि ह्या दोघांना मदत करणारा चौधरी. याच्या बरोबर नाईकवाडी नावाचा एक अधिकारी असायचा. या नाईकवाड्याच्या हाताखाली एक जता दिलेला असायचा. या जत्यामध्ये 25, 30, 50, 100 एवढे सैनिक असायचे आणि हा नाईकवाडी त्या परगण्याचं संरक्षण करण्याचं काम करत असे. शिवाजी महाराज जेव्हा बेंगलोरवरून परत आले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की इथली प्रजा ही राजाला कमी आणि वतनदाराला जास्त मानते. वतन हे असं ऑफिस होतं जे पिढ्यानपिढ्या चालत असे. एखादा वतनदार मृत्यू पावला की त्याचं वतन त्याच्या मुलाला मिळत असे आणि हे पिढ्यानपिढ्याचे वतनदार असल्यामुळे काही वतनदार खूप गब्बर झालेले, त्यांच्याकडे भरपूर पैसे होते, ते सैन्य बाळगीत असत आणि अतिशय नाजूक प्रसंगी एकाची बाजू सोडून दुसऱ्याला जाऊन मिळत असत. हे शिवाजी महाराज अनुभवत होते, पाहत होते. शिवाजी महाराजांनी परत आल्याच्या नंतर पहिलं काम केलं, त्यांनी वतनदारी व्यवस्था रिफॉर्म केली. हे जे सगळे वतनदार आहेत या वतनदारांना नियम घालून दिले. त्यांनी प्रजेकडून किती शेतसारा गोळा करायचा आणि गोळा करायचा नाही हे ठरवून दिलं. परस्पर प्रजेकडून शेतसारा गोळा करायचा नाही आणि जो शेतसारा गोळा होईल तो सगळ्याच्या सगळ्या सरकारात आणून भरायचा. हे वतनदार वाडे हुडे कोट बांधून राहिलेले. शिवाजी महाराजांनी हे सगळे वाडे हुडे कोट पाडून टाकले. शिवाजी महाराजांचं एक पत्र आहे, सावसीचा कोट पाडा असं त्या पत्रामध्ये सांगितलेलं आहे. आणि ह्या सगळ्या वतनदारांना जशी प्रजा सामान्य घरामध्ये राहते तसं सामान्य घरांमध्ये राहा असं सांगितलं. याहूनही महत्वाचं, या वतनदारांच्या वरती मिरासपट्टी नावाचा एक कर लादला आणि या सगळ्या वतनदारांच्या वरती नियंत्रण प्रस्थापित करून शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा वतनदारी व्यवस्था रिफॉर्म करून घेतली आणि वतनदारांचा प्रजेवरचा हात काढला. एकदा वतनदारी व्यवस्था रिफॉर्म झाल्याच्या नंतर शिवाजी महाराजांनी शेती व्यवस्थेकडे लक्ष दिलं. शिवाजी महाराजांच्या एक गोष्ट ध्यानात आली, आपणाला सक्षमपणे राज्य चालवायचं असेल तर आपल्याकडे पैसा हवा. भरपूर पैसा असल्याशिवाय आपण राज्य चालवू शकणार नाही. शिवाजी महाराज परत आल्यानंतर जमीन महसूल व्यवस्थेकडे त्यांनी जे काळजीपूर्वक लक्ष दिलं हे अभ्यास करण्यासारखं आहे. जमिनीचे एकूण 12 प्रकार पडतात. त्यापैकी पहिले 5 प्रकार शिवाजी महाराजांनी विचारात घेतले. अव्वल, दुव्वल, सीम, चतुर्थ आणि मुरमाड. शिवाजी महाराजांनी सांगितलं की तुम्ही पहिल्यांदा अव्वल जमिनीवरती कर भरा, दुव्वल जमीन तुम्ही लागवडीखाली आणा. काही वर्ष गेल्याच्या नंतर दुव्वलचं अव्वल मध्ये रूपांतरण होईल, सीमचं दुव्वल मध्ये रूपांतरण होईल. म्हणजे 5 वर्ष, 7 वर्ष, 10 वर्ष एवढा कालावधी गेल्याच्या नंतर जास्तीत जास्त जमीन लागवडीखाली
आल्यामुळं अव्वल जमीन त्याचं प्रमाण वाढेल, तसं महसुलाचं प्रमाण देखील वाढत जाईल. जमीन मोजून घेतली. आता ही जमीन मोजून कशी घेतली? 5 हात आणि 5 मुठींची एक काठी केली. हात 14 तसूंचा असावा. हात व मुठी मिळून 82 तसूंची लांबी काठीची. 20 काट्या औरस चौरस त्यांचा बिगा 1, बिगे 120 त्यांचा 1 चावर, अशी जमीन मोजण्याची पद्धत होती. शिवाजी महाराजांनी एक महत्वपूर्ण गोष्ट केली. त्यांनी सांगितलं, ज्या शेतकऱ्यांना महसूल हा धान्याच्या स्वरूपात भरायचा आहे त्यांनी महसूल 40% भरावा, आणि ज्या शेतकऱ्यांना महसूल हा पैशाच्या स्वरूपात भरायचा आहे त्यांनी महसूल 33% भरावा. तर धान्याच्या स्वरूपात शिवाजी महाराजांनी महसूल घेतला, त्याचा शिवाजी महाराजांना काय फायदा झाला? पहिली गोष्ट अशी झाली की एकाच वेळी आलेलं पीक आणि बाजारात धान्याची वाढलेली आवक, त्यामुळं बाजारात धान्याचे गडगडणारे भाव आणि याच्यातून शेतकऱ्यांचं आणि सरतेशेवटी सरकारचं होणारं नुकसान. त्यामुळे जर का आता महसूल धान्याच्या स्वरूपात घेतला तर शेतकरी त्याचं धान्य तसंच ठेवेल आणि त्याला ताबडतोब पैशात महसूल भरण्यासाठी त्याचं धान्य बाजारात विकावं लागणार नाही. सरकार हा सप्लाय पुरवठा धान्याचा चेक करू शकेल आणि भविष्यात जेव्हा धान्याचे भाव वाढतील तेव्हा जसं शेतकरी हे धान्य विकून टाकतील त्याप्रमाणे सरकार देखील ते धान्य विकेल आणि शेतकऱ्याला जसा फायदा मिळतोय तसा सरकारला देखील फायदा मिळेल. ही एक बाजू झाली. ही अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून पाहिलेली बाजू होती. दुसरी बाजू, दुष्काळ पडला, भरपूर पाऊस झाला, पीक नासलं, शत्रूंनी राज्यावरती आक्रमण केलं, उभं पीक कापून नेलं. अशा वेळेला धान्याच्या स्वरूपात घेतलेला महसूल आपणाला उपयोगात आणता येईल हे युद्धशास्त्रीय आणि पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून विचार करता जो महसूल धान्याच्या स्वरूपात घेतला त्याचा असाही एक फायदा आपल्याला पाहायला मिळाला. शिवाजी महाराजांनी शेती व्यवस्थेमध्ये ह्या सगळ्या बदल घडवून आणत असताना, ह्या सगळ्या सुधारणा घडवून आणत असताना मुघल साम्राज्यामध्ये काय स्थिती होती? मुघल साम्राज्यामध्ये जमीन महसूल हा पैशामध्येच भरावा लागत असे. जसं मुघल साम्राज्यामध्ये महसूल पैशात भरावा लागत असे तसं आदिलशाहीमध्ये देखील महसूल हा पैशामध्येच भरावा लागत असे. शिवाजी महाराजांचं हे सुधारित शेतीविषयक धोरण आहे. हे धोरण त्यांनी रामाजी अनंत हा जो प्रभावळीचा सुभेदार होता, ह्या सुभेदाराला जे पत्र पाठवलेलं आहे 5 सप्टेंबर 1676 या दिवशी पाठविलेलं पत्र, या पत्रामध्ये शिवाजी महाराजांचं सुधारित शेतीविषयक धोरण प्रकटलेलं आहे. हे पत्र म्हणजे शिवशाहीचा प्राण आहे. त्या पत्राचं एक निराळं आगळं वेगळं महत्व आहे. या पत्रात शिवाजी महाराज असं सांगतात की प्रजेला पहिल्यांदा खंडी 2 खंडी खायला अन्न द्या, त्यांना धान्य द्या, त्यांच्या पोटाला आधार होईल तर त्यांच्या अंगात काही काम करण्यासाठी शक्ती येईल. हे एकदा त्यांना भरपूर सर्व काही मिळाल्याच्या नंतर तुम्ही त्यांना बैलजोड द्या, तुम्ही त्यांना जमीन उपलब्ध करून द्या, त्यांना शेती अवजारं द्या. हे सगळं करत असताना तुम्हाला असा प्रश्न पडेल की तुम्ही हे सगळं करण्यासाठी पैसा कुठून आणायचा? तर त्याकरिता मी 2 लाख लारी म्हणजे 80 ते 90 हजार रुपये हे एका परगण्यातील शेतकऱ्यांच्या विकासाकरता रिझर्व्ह फंड्स क्रिएट करून ठेवलेले आहेत. एवढे पैसे मी बाजूला काढून ठेवलेले आहेत. हे शेतकऱ्यांना सर्व तुम्ही जे करून द्याल ते तुम्ही तगाई करून द्या. तगाई म्हणजे हात पुसणे पैसे, थोडक्यात व्याज नसलेलं कर्ज. हे कर्ज कसं परतफेड करून घ्या? 8-10 वर्षांनी शेतकऱ्यांची जशी कुवत आहे त्याप्रमाणे हे कर्ज परतफेड करून घ्या. शेतकऱ्यांच्याकडून व्याज घेऊ नका. इथे एक गोष्ट आपण काळजीपूर्वक पाहिली पाहिजे. शिवाजी महाराजांनी कर्जमाफी केलेली नाही. कर्जाची परतफेड ही झालीच पाहिजे. ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत आपणाला रामाजी आनंद सुभेदाराला लिहिलेल्या पत्रातून ह्या सर्व गोष्टी पाहायला मिळतात. हे पत्र काय सांगतं? पिकाची लावणी संचनी कशी करायची आहे, ऋतूप्रमाणे आणि ज्या पद्धतीनं पाऊस होतोय त्याप्रमाणे ही सगळी व्यवस्था चालली पाहिजे. राज्याचा हिस्सा केवढा आणि प्रजेचा हिस्सा केवढा, प्रजेवरती अन्याय करू नका. महसूल धान्यात घ्या, पैशात नको. धान्याची साठवणूक केवढी करा
जोपर्यंत बाजारात त्याचे कमी भाव आहेत तोपर्यंत, म्हणजे तुम्हाला बाजार भावांवरती देखील लक्ष ठेवावं लागेल. बाजारभाव जेव्हा वाढतील तेव्हा हे धान्य तुम्ही विकून टाका. प्रेरणा, त्याला चांगल्या कामाची प्रेरणा दिलेली आहे. ते शिवाजी महाराज त्या पत्राच्या सुरुवातीला म्हणतात, मशहूरल हजरत राजश्री रामाजी अनंत सुभेदार मामले प्रभावळी प्रति शिवाजी राजे दंडवत, ऐसियास चोरी न करावी, इमाने इतबारे साहेब काम करावे, ऐसी तू क्रियाच केली आहेस, की तू अगोदरच चांगलं काम केलेलं आहेस. त्यामुळे पत्राच्या सुरुवातीपासून त्याला प्रेरणा दिलेली आहे. सुभेदाराची कामं कोणती आहेत ही कामं त्या पत्रामध्ये समजावून सांगितलेली आहे. व्याज माफ असलेले कर्ज दिलेलं आहे आणि विकेंद्रीकरणाचं एक धोरण आपल्याला त्या पत्रामध्ये पाहायला मिळतं. शेतकऱ्यांची शिवाजी महाराजांनी कशा पद्धतीनं काळजी घेतलेली आहे हे आपल्याला त्या पत्रामधून सर्व काही दिसून येतं. शेती व्यवस्था रिफॉर्म झाल्याच्या नंतर शिवाजी महाराजांनी व्यापार आणि उद्योगधंद्यांकडे लक्ष दिलं. त्या शिवाजी महाराजांची व्यापार विषयक भूमिका ही त्यांनी कुडाळचा सरसुभेदार नरहरे आनंदराव याला 7 डिसेंबर 1671 रोजी जे पत्र पाठविलं त्या पत्रातून आपल्याला ही शिवाजी महाराजांची भूमिका दिसून येते. पोर्तुगीज लोकांचं मीठ आलं. पोर्तुगीज लोकांच्या मिठाची क्वालिटी सुपेरियर होती आणि आपल्या मिठाची क्वालिटी थोडीशी इन्फेरियर होती. पोर्तुगीज लोकांचं मीठ आपल्या मिठापेक्षा जास्त स्वस्त होतं. याचा परिणाम असा झाला की कोकणातले मिठाचे व्यापारी आणि देशावरील मिठाचे व्यापारी हे पोर्तुगीजांच्या मिठाकडे ओढले गेले आणि आपली मीठ बंदरं ओस पडायला लागली. ही गोष्ट शिवाजी महाराजांच्या ध्यानात आल्या आल्या त्यांनी नरहरी आनंदरावला सांगितलं की तुम्ही पोर्तुगीजांच्या मिठाची किंमत आणि आपल्या मिठाची किंमत या दोन्हींची तुलना करा आणि पोर्तुगीजांच्या मिठावरती जबर जकात लादा, जेणेकरून पोर्तुगीजांचं मीठ महाग होईल आणि आपलं मीठ स्वस्त होईल. शिवाजी महाराजांनी हे जे संरक्षणात्मक धोरण अवलंबिलं, पुढं अमेरिकेनं वसाहतवादाच्या काळामध्ये कॅरे आणि हॅमिल्टन ह्या 2 अर्थतज्ञांना असंच धोरण तयार करायला लावलं आणि हेच धोरण अमेरिकेनंही सुरुवातीच्या काळात अवलंबलं. त्याच्याही पुढं 1840ला फ्रेडरिक लिस्ट ह्या जर्मन अर्थतज्ञानं एक संरक्षणवादाचा सिद्धांत मांडला. त्या सिद्धांतामध्ये देखील त्यांनी हेच सांगितलं आणि कॅपिटलिस्टिक इकॉनॉमी ही लास्ट स्टेज आहे. डेव्हलप्ड कंट्रीज ज्या आहेत ती शेवटची स्टेज म्हणजे कॅपिटलिस्टिक इकॉनॉमी आहे. परंतु व्यापार आणि उद्योगधंदे भरभराटीला आले पाहिजेत. आपल्या लोकांना त्यासाठी संरक्षण दिलं पाहिजे. तर शिवाजी महाराजांचं हे धोरण आपणाला ह्या 7 डिसेंबर 1671च्या पत्रातून दिसून येतं. तर आपण शिवाजी महाराजांना इंटरनॅशनल अरेनावरती घेऊन जायला कमी पडलो. ते कुठे कमी पडलो? त्या अशा ह्या सर्व ठिकाणी आपण त्यांना इंटरनॅशनल अरेनावरती घेऊन जायला कमी पडलो. तर कर व्यवस्था आहेत. आपण जर का ही शिवाजी महाराजांची पत्र पाहिली तर ह्या सर्व पत्रांमध्ये किंवा समकालीन 17व्या शतकातल्या पत्रांमध्ये कमीत कमी 100-120 करांची नावं येतात. एक मजेशीर कर सांगतो. दसरा बकरे नावाचा कर आहे. तर बकर देशमुखाला द्यायचं आहे तर पाटलाला काय, तर पाटलाला कोंबड. हे कर व्यवस्था रिफॉर्म करून त्यांनी घेतली. तर अर्धल त्यांनी एक व्यवस्था आणली की एकदाच भरा तर तुम्ही 50% भरा आणि 50% तुम्हाला भरायचे असतील तर छोटे मोठे कर तुम्हाला कोणतेही भरावे लागणार नाहीत. कर व्यवस्था त्यांनी व्यवस्थित रिफॉर्म करून घेतली. अर्थव्यवस्थेकडं लक्ष दिलं. आपणाला भविष्यात येणाऱ्या संकटांचा सामना करायचा असेल तर 4 पैसे आजच आपण राखून ठेवले पाहिजेत. भविष्यातील संकटांना तोंड देण्यासाठी आपल्याकडे रिझर्व्ह फंड्स तयार असायला हवेत. शिवाजी महाराजांनी गडकोटांच्या दुरुस्ती करता 1,75,000 होन, एक होन म्हणजे साधारण 3.5 ते 4 रुपये असा त्याचा एक्सचेंज रेट होता. केवळ गडकोटांच्या दुरुस्ती करता 1,75,000 होन एवढा राखीव निधी बाजूला काढून ठेवला. तर त्याच्यातले 50,000 होन हे एकट्या रायगडाकरिता होते. तर शिवाजी महाराजांचे 2 मंत्री मोरोपंत पिंगळे आणि निळो सोनदेव मुजुमदार या दोघांनी शिवाजी महाराजांना विचारलं की महाराज, आपण या दगडधोंड्यांच्या मातींच्या या किल्ल्यांवरती एवढे पैसे का म्हणून खर्च करतोय? शिवाजी महाराजांनी सांगितलं, आज हजरतीस 360 दुर्ग उभे आहेत. उद्या खासा आलमगीर एक दिवस दक्षिणेत चालून येईल.
एक एक गड एक एक वर्ष जरी झुंजला तरी पुरी दक्कन काबीज करावया आलमगीरास 360 वर्षांची उमर घ्यावी लागेल. जेव्हा खरंच औरंगजेब इकडे 1682 उतरला तर 1707 पर्यंत तो मराठ्यांचे किल्ले जिंकू शकला नाही आणि हे राज्य टिकून राहिलं. हे शिवाजी महाराजांची दूरदृष्टी, त्या अर्थव्यवस्था आणि त्यांनी उभारलेले किल्ले हे आपल्याला तिथं दिसून येतं. तर दुसरं आपले अंतिम शत्रू कोण आहेत? आपले अंतिम शत्रू मुघल आहेत. तर शिवाजी महाराजांनी अजून एक जाबिता मेमोरँडम तयार केला आणि त्याच्यामध्ये मुघलांना तोंड देण्यासाठी 1,25,000 होन एवढे रिझर्व्ह फंड्स बाजूला काढून ठेवले. हे रिझर्व्ह फंड्स कशासाठी आहेत? त्या शिवाजी महाराज त्या पत्रात सांगतात, जे वक्ती मोगलांशी झगडा चालू होईल, गबाळ हुन्नरवंत पाहून पैका पावणार नाही. तुम्ही कसंही वागायला लागलात तर तुमच्याकडे पैसे शिल्लक राहणार नाहीत, हे पैसे खर्च होऊन जातील. आपणाला जेव्हा मुघलांशी लढा द्यायचा आहे, दीर्घकालीन लढा द्यायचा आहे, अशा वेळेला आपल्याकडे अगोदरच पैसे असायला हवेत. म्हणून हे रिझर्व्ह फंड शिवाजी महाराजांनी बाजूला काढून ठेवले. तर त्यांनी पाहिलं शिवाजी महाराजांनी आरमार निर्माण केलं. आणि मर्चंट नेव्ही हा जो भाग आहे, तर अरब राष्ट्रांमध्ये त्या ठिकाणी जी काही बंदरं आहेत त्याच्यामध्ये एडन आहे, मोका आहे, मक्का आहे, त्याच्यानंतर बसरा आहे, इतरही बंदरं आहेत. या सगळ्यांशी शिवाजी महाराजांचे व्यापारी संबंध प्रस्थापित झाले आणि अरब राष्ट्रांशी एकदा व्यापारी संबंध प्रस्थापित झाल्याच्या नंतर पर्शियन गल्फ मध्ये मराठ्यांची जहाजं धावू लागली. एक ब्रिलियंट चान्स ऑफ इम्प्रूव्हिंग न्यू फायनान्स, एक आंतरराष्ट्रीय पैसा मिळवण्याचं, एक कॅपिटल, फॉरेन कॅपिटल मिळवण्याचा एक मोठा मार्ग शिवाजी महाराजांनी भारतीयांना एक द्वार उघडं करून दिलं. तर अर्थव्यवस्था मजबूत त्यांनी कशी केली हे आपल्याला त्याच्यातनं दिसून येतं. शिवाजी महाराजांनी 2 नाणी पाडली. एक म्हणजे सोन्याचं नाणं पाडलं, होन, त्याच्या एका बाजूला श्री राजा शिव आणि दुसऱ्या बाजूला छत्रपती असं लिहिलेलं आहे. हे सोन्याचं नाणं साधारणपणे 2.5-3 ग्रॅमचं आहे. आणि दुसरं त्यांनी एक नाणं पाडलं, हे नाणं तांब्याचं आहे, ज्याला आपण शिवराई म्हणतो. त्याच्याही एका बाजूला श्री राजा शिव आणि दुसऱ्या बाजूला छत्रपती आहे. त्याचं वजन हे साधारण 8-9 ग्रॅम पासून ते 12-13 ग्रॅम पर्यंत असलेलं आपणाला दिसून येतं. तर औरंगजेबानं राज्य कशा पद्धतीनं चालवलं, औरंगजेबाची 2 महत्वपूर्ण फरमानं आपल्याला उपलब्ध झालेली आहेत. तर एक फरमान त्यानं 1665 गुजरातचा सुभेदार रसिकदास करोरीला लिहिलेलं आहे. तर ते फरमान ब्रिटिश लायब्ररीत उपलब्ध आहे. त्याच्या पहिल्याच ओळीमध्ये रसिकदास करोरीचं नाव आलेलं आहे. आणि औरंगजेबानं दुसरं फरमान हे मुहम्मद हाशिम, हा गुजरात सुब्याचा जो दिवाण होता, त्याला लिहिलेलं हे फरमान आहे. ह्या गुजरात सुब्याचा जो दिवाण होता मुहम्मद हाशिम, त्याला औरंगजेबानी सूचना दिलेली आहे, हुकूम सोडलेला आहे, जे शेतकरी महसूल भरणार नाहीत, जे शेतकरी शेती कसायला नकार देतील, अशा सगळ्या शेतकऱ्यांना तू दमदाटी कर, त्यांना भीती दाखव. ते तुझं ऐकत नसतील तर तू त्यांना चापकानं फोडून काढ आणि त्यांना फोर्सफुली शेती करायला भाग पाड. औरंगजेबाच्या काळामध्ये, किंबहुना औरंगजेबाच्याही अगोदर, अगदी अकबराच्या काळामध्ये, जहांगीराच्या काळामध्ये आणि शहाजहानच्या काळामध्ये शेतकऱ्यांनी महसूल भरला नाही म्हणून शेतकऱ्यांची बायका मुले जप्त करणे, त्यांना चापकाचे फटके मारणे, हे जप्त केलेली बायका मुले बाजारात गुलाम म्हणून विकून टाकणे, शेतकरी शेतसारा भरत नाहीत म्हणून त्यांची मुंडकी तोडणे, रस्त्याच्या दुतर्फा मुंडक्यांचे मिनार उभा करणे, झाडांना मुंडकी नसलेली प्रेत लटकविणे, हे असे सगळे उद्योग केलेले आहेत. 1632 शाहजहानचा एक 50,000 मनसबदार होता, त्याचं नाव होतं अब्दुल्ला फिरोजजंग बहादूर. इथे औरंगाबादला होता. पुढे त्याची 1632 गुजरातला बदली झाली. त्यांनी अशी बडाई मारली आहे आणि या बडाईची नोंद पातशानाम्यात आलेली आहे. त्यामुळे ती ऑफिशियल एंट्री आहे. त्याच्यात तो म्हणतो की मी 2 लाख शेतकऱ्यांच्या मुंड्या तोडल्या. पीटर मुंडी हा इंग्लिश होता, तर तो पाटण्याला चाललेला, तर तो पाटण्यावरून परत आग्र्याला येत असताना 80 किलोमीटरांच्या अंतरात त्यांनी 8,000 शेतकऱ्यांच्या मुंड्या मोजलेल्या आहेत
की ज्या तोडून रस्त्याच्या दुतर्फा त्याचे मिनार उभा केले होते, त्यांनी त्याच्या ट्रॅव्हल अकाउंट मध्ये त्याची चित्र काढलेली आहेत. हे असं सगळं मुघल साम्राज्य त्यांचा कारभार चाललेला असताना मराठ्यांनी आपल्या प्रजेला पोटच्या लेकराप्रमाणे सांभाळलेला आहे. 2 राज्यांच्या प्रशासकीय व्यवस्थेतला हा फरक आपण सर्वांनी समजून घेतला पाहिजे. तर 1656-57 या 2 वर्षांचं महत्व निराळ आहे. औरंगजेब पहिल्यांदा महाराष्ट्रात दक्कनचा सुभेदार म्हणून 1636 ला आला. 1644 ला त्याची हकालपट्टी झाली. तो 1652 ला पुन्हा आला आणि त्याने 56-57 ला खाली बिदर आणि कल्याणी हे 2 मोठे किल्ले जिंकून घेतले. तर त्याच वेळेला मुहम्मद आदिलशाह मेला आणि त्याच्या जागेवरती त्याचा पोरगा अली हा तिकडं बादशाह झाला. शिवाजी महाराजांनी त्यांच्या वडिलांच्या जागिरीच्या बाहेर पहिलं पाऊल टाकलं ते त्यांनी जावळी जिंकून घेतली तेव्हा टाकलं, ते मी पुढे सांगेन. पण 56-57 या 2 वर्षांचं महत्व, शिवाजी महाराजांनी नगर आणि जुन्नर वरती छापे मारले. आता वेळ कमी आहे, परंतु हे छापे शिवाजी महाराजांनी का मारले हे आपण समजून घेतलं पाहिजे. शिवाजी महाराजांनी त्यांचा वकील औरंगजेबाकडे पाठवून दिला आणि त्यांनी त्या वकिलाला सांगितलं की सोनू विश्वनाथ डबीर हे त्यांचे वकील होते, त्यांना सांगितलं की औरंगजेब आणि आदिलशाहीचा तह होतोय का पहा. तो तह झाला तर औरंगजेब आणि आदिलशाह एक होऊन शिवाजी महाराजांच्या विरोधात चालून आले असते, तर तोपर्यंत जेवढा हात मारून घेता येईल तर त्यांनी 22 एप्रिल आणि 23 एप्रिल जुन्नर आणि नगरवरती छापे मारून जेवढं काही मिळवून घेता येईल तेवढं घेतलं. वकिलांनी सांगितलं की तह होतोय, त्यामुळे ते दोघे विरोधात चालून येऊ पाहतायत. आणि पुढे तर शहाजहान आजारी पडला 58 ला, त्यामुळे औरंगजेबाला 57 लाच तो आजारी पडला. तर साधारण 6 सप्टेंबर 1657 ला तो आजारी पडला आणि तख्ताचं युद्ध जिंकण्यासाठी औरंगजेबाला उत्तरेत निघून जावं लागलं. त्यामुळे शिवाजी महाराजांच्या विरोधात तयारी करण्यासाठी आदिलशहाला पुढची 2 वर्षे मिळाली. 1656-57 या 2 वर्षांचा अजून काय महत्व आहे. शहाजी राजांनी शिवाजी महाराजांच्या बरोबर जे अधिकारी दिले होते, तर पुणे परगण्याचा कारभार चालवण्यासाठी आपणाला जे अधिकारी शिवाजी महाराजांच्या बरोबर दिसतात ते 1656-57 नंतर तर राजकीय पटलावरून ते बाजूला होतात आणि 56-57 पासून शिवाजी महाराज पूर्ण स्वतंत्रपणे काम करायला लागतात. आणि 56-57 पासून आपणाला शिवाजी महाराजांचे स्वतःचे अधिकारी त्या ठिकाणी नवीन अधिकारी आपणाला कागदपत्रांमधून दिसायला लागतात. हे 56-57 या 2 वर्षांचं महत्व आहे. तर राज्यकर्त्याकडे 2 महत्वपूर्ण गुण असायला हवेत. एक म्हणजे राज्यकर्त्याची बदल स्वीकारण्याची मानसिकता आणि राज्यकर्त्याची प्रयोगशीलता. शिवाजी महाराजांनी त्यांना एक गोष्ट माहित होती की किती जुन्या गोष्टी पुढे चालू ठेवायच्या आणि किती नवीन गोष्टी प्रशासनात आणायच्या. शिवाजी महाराजांनी या 2 गोष्टींचा योग्य संगम साधला की किती जुन्या गोष्टी आपण पुढे चालवाव्यात आणि किती नवीन गोष्टी त्याच्यामध्ये आणाव्यात. ज्या गोष्टी कालबाह्य झालेल्या आहेत त्या त्यांनी काढून टाकल्या आणि जी चांगली गोष्ट इतरांच्याकडे असेल ती देखील घ्यायला त्यांनी मागे पुढे पाहिलं नाही. एक महत्वपूर्ण वाक्य जस्टिस महादेव गोविंद रानडेंनी त्यांच्या राईज ऑफ द मराठा पॉवर मध्ये शिवाजी महाराजांच्या बद्दल एक वाक्य लिहिलेलं आहे. त्यांनी असं म्हटलंय की शिवाजी महाराज नेव्हर लॉस्ट द साइट ऑफ हिज एम. त्यांची ध्येय दृष्टी ती त्यांनी कधीही गमावली नाही. त्यांना त्यांचं ध्येय काय आहे हे शेवटपर्यंत माहित होते आणि ते त्यांच्या ध्येयापासून यत्किंचितही इकडे तिकडे बाजूला सरकले नाहीत. प्रचलित व्यवस्था कोणत्या होत्या. जागीर किंवा मनसबदारी. मनसबदारी व्यवस्था ही मुघलांच्याकडे होती. आता मनसबदारी व्यवस्था मी संपूर्ण सांगत बसत नाही, परंतु 20 पासून ते 7,000 पर्यंत मनसब दिली जायची. 7,000 मनसब ही फक्त शहजाद्यांना दिली जायची. ती पुढे मिर्झा राजा जयसिंह आणि जोधपूरचा राजा जसवंत सिंह याला देखील 7,000 मनसबदारी मिळाली. मनसबदारी व्यवस्था तुम्ही जर का तुम्हाला जिथं जागीर दिलेली आहे तुमच्या जागिरीत असाल तर तुम्हाला दू अस्पा सिंह अस्पा हा हुद्दा असायचा. तर तुम्हाला सिंह अस्पा किती सैन्य ठेवायचंय तर तुम्ही तुमच्या जागिरीत असाल तर 1/3 सैन्य ठेवावं लागायचं. तुम्ही जागिरीच्या बाहेर भारतात असाल
तर तुम्हाला 1/4 सैन्य ठेवायला लागायचं. आणि तुम्ही जर का बल्क बदक्षण अफगाणिस्तानकडच्या सुब्यांमध्ये असाल, काबूल, कंदाहार इकडं, ठट्टा इकडं, तर तुम्हाला 1/5 सैन्य ठेवायला लागायचं. तर जागीर व्यवस्था काय आहे, एखादा सरंजामदार आहे किंवा एखादा जागीरदार आहे, त्याला एखादा परगणा मुकासा दिला जायचा. त्याच्याकडे किती सैन्य आहे ते विचारात घेतलं जायचं. आता पुणे परगणा शहाजीराजांना मुकासा मिळाला, तर पुणे परगण्यामध्ये शहाजीराजे त्यांच्या अधिकारी त्या ठिकाणी कामाला लावत असत. हे अधिकारी वतनदारांच्या मदतीने तिथला महसूल गोळा करत असत आणि तो त्या जागीरदाराला, सरंजामदाराला देत असत. याच्यामध्ये अव्यवस्था निर्माण होत असे आणि हे अधिकारी मनमानी करीत राजाचा आणि प्रजेचा थेट संबंध राहत नसे. अशा वेळेला एखादा जागीरदार एखाद्याचा पक्ष सोडून गेला तर एकटा जात नसे. त्याच्या हाताखाली जेवढं सैन्य काम करतं ते सगळंच्या सगळं सैन्य घेऊन तो जात असे. ही जी व्यवस्था होती, जागीर व्यवस्था किंवा मनसबदारी व्यवस्था, याचे धोके आणि याचे तोटे हे शिवाजी महाराजांना माहित होते. त्यामुळं शिवाजी महाराजांनी मनसबदारी व्यवस्था तर मराठ्यांच्याकडे कधीच नव्हती, ती त्यांनी अवलंबली नाही. आणि जागीर व्यवस्था शिवाजी महाराजांनी संपुष्टात आणली. ती साधारणपणे 1659-60 पर्यंत शिवाजी महाराजांच्याकडे ही जागीर व्यवस्थाच होती. त्यांच्या सुरुवातीच्या पत्रांमध्ये मुकासा अर्जानी जाहला आहे अशी वाक्य आपल्याला पाहायला मिळतात. ही सगळी व्यवस्था त्यांनी थांबवली आणि त्यांनी रयतवारी व्यवस्था चालू केली. रयतवारी व्यवस्था काय आहे, तर त्यांच्या सैन्याचा सरनोबत असो की त्यांच्याकडे काम करणारा एक साधा सैनिक असो, तो शिवाजी महाराजांचा थेट नोकर आहे आणि त्याला दर महिन्याच्या शेवटी वरातेने बाय ऑर्डर हे पैसे मिळतील, रोख स्वरूपात त्याचा पगार मिळेल. कोणालाही जागीर व्यवस्था दिली जाणार नाही. आणि या सगळ्या जागीरदारांवरती त्यांनी नियंत्रण आणलं. मगाशी मी जसं सांगितलं, वतनदारांचे वाडे हुडे कोट पाडून टाकले. त्यांनी जागीर व्यवस्था अजिबात चालू दिली नाही. ही सगळी व्यवस्था शिवाजी महाराजांनी रिफॉर्म करून घेतली. एकदा त्यांची खात्री पटली की आता आपण आपल्या वडिलांच्या जागिरीच्या बाहेर पहिलं पाऊल टाकू शकतो. शिवाजी महाराजांनी 15 जानेवारी 1656 जावळी जिंकून घेतली. जावळीचं एक निराळं महत्व आहे. ज्याच्या ताब्यात जावळी त्याच्या ताब्यात कोकण आणि संपूर्ण सागर किनारा. ज्याच्या ताब्यात जावळी तो एकाच वेळेला इकडं मावळात उतरू शकतो, तोच वाई आणि साताऱ्याकडे उतरू शकतो आणि तोच मनुष्य कोल्हापूर पर्यंत आक्रमण करायला त्याला एक मुभा राहते. जावळी जिंकल्याच्या नंतर चंद्रराव मोरे हा रायगडवरती जाऊन लपला. शिवाजी महाराज कोकणात उतरले आणि 6 एप्रिल 1656 रायगड शिवाजी महाराजांच्या ताब्यात आला. रायगड शिवाजी महाराजांच्या ताब्यात आल्याच्या नंतर शिवाजी महाराजांच्या राज्याची सीमा ही समुद्राला स्पर्श करती झाली आणि तिथून आपल्याकडे आरमार असायला हवं ही गोष्ट शिवाजी महाराजांना पटली. त्यांच्या मनात एक विचार आला की आरमाराची निर्मिती करायला हवी. पुढे रायगड शिवाजी महाराजांनी राजधानी केली. त्याची कारण सभासद बखरीमध्ये आलेली आहेत. एकाच दिवशी 24 ऑक्टोबर 1657 कल्याण आणि भिवंडी जिंकून घेतली. पेनहून भोगावती नदी वाहते, ती पुढे धरमतरच्या खाडीत जाऊन मिळते. तर पेन, कल्याण आणि भिवंडी या 3 ठिकाणी शिवाजी महाराजांनी आरमार बांधायला काढलं. तर ह्या आपल्याकडं आरमार नव्हतं, भारतीय राज्यकर्त्यांच्याकडं आरमार नव्हतं. त्यामुळे जहाज कशी बांधायची, गुराबा, गलबत, तरांडी, मचवा, पाल, तिरकाटी, फत्तेमार, बल्ल्याव, कितीतरी नावं सांगता येतील. ही बांधायची कशी हे आपल्या लोकांना माहित नव्हतं. शिवाजी महाराजांनी 2 पोर्तुगीज कारागीर, रुई लैता विएगस आणि त्याचा पोरगा फेर्नाव, या दोघांना 340 पोर्तुगीज कारागिरांच्या मदतीने हायर केलं आणि त्यांना या 3 ठिकाणी कल्याण, भिवंडी आणि पेनला आरमार बांधायला सांगितलं. ह्या लोकांनी पहिल्यांदा 20 लढाऊ गलबत बांधली. त्यावेळी शिवाजी महाराजांनी अशी घोषणा केली की मी ही जहाज ही सिद्ध्यांच्या विरोधात वापरणार आहे. पोर्तुगीज आणि इंग्रजांच्या विरोधात किंवा युरोपियनच्या विरोधात मी ही जहाज वापरणार नाही. पोर्तुगीज काय करीत, पोर्तुगीज खाडीच्या दोन्ही तोंडाला किल्ले बांधित
आणि भारतीय राज्यकर्त्यांचा आरमार समुद्रात येऊ पाहतय असं त्यांच्या ध्यानात आले की खाडीतच ते आरमार जाळून टाकेल. पण शिवाजी महाराजांनी त्यांना दम भरला की मी हे आरमार तुमच्या विरोधात वापरणार नाही. पोर्तुगीज शिवाजी महाराजांना विरोध करू शकतील एवढी तेव्हा पोर्तुगीजांची शक्ती नव्हती. शिवाजी महाराजांचा आरमार पुढे समुद्रात आलं. शिवाजी महाराजांची पहिली आरमारी स्वारी ही 1665 फेब्रुवारी महिन्यात झाली बसरूरला. ती यशस्वी आरमारी मोहीम होती. तर पुढं अजून 15 वर्षांनी इंग्रजांचं एक पत्र आहे, ती पत्र आहे 26 नोव्हेंबर 1664. ते पत्र राजापूर वरून किंवा कारवार वरून सुरतेला लिहिलेलं आहे. त्या पत्रात इंग्रज सांगतात की शिवाजी महाराजांचा आरमार आता समुद्रात आलेला आहे, परंतु जहाजांची क्वालिटी अतिशय हलकी आहे की आपण एक फ्रिगेट फायर केलं की आपण 101 जहाज जाळून टाकू. शिवाजी महाराजांनी बरोबर 15 वर्षांनी 1679ला मुंबईच्या समोर खांदेरी इथं जलदुर्ग बांधायला काढला. मायनाक भंडारी होता आणि तो जलदुर्ग बांधायला काढल्याच्या नंतर कॅप्टन केगविन हा इंग्रजांच्या तर्फे तिकडं लढाई करायला आला आणि तिथं मराठ्यांच्या आरमाराची आणि इंग्रजांच्या आरमाराची लढाई पेटली. ब्रिटानिया रूल्स द वेव्स अँड ब्रिटन शॅल नेव्हर बी स्लेव्ह असं म्हणणाऱ्या इंग्रजांचा मराठ्यांनी त्या ठिकाणी दणदणीत पराभव केला आणि इंग्रजांना माघार घ्यायला लागली. जे इंग्रज असं म्हणत होते की ही आरमार हे जहाज ही सगळी हलक्या दर्जाची आहेत, थर्ड रेटेड आहेत, लो क्वालिटीची आहेत, ते इंग्रज म्हणायला लागले दोज मराठा स्मॉल क्रिपिंग बोट्स डिसमिस टू ऍडमिरेशन, देअर गलबत्स आर व्हेरी निम्बल अँड आवर बोट्स आर व्हेरी फाऊल. मराठ्यांच्या सरपटत जाणाऱ्या होड्या आम्हाला आश्चर्यकारकरित्या चकवितात. पुढचं वाक्य खूप महत्वाचं आहे. ते म्हणतात अशा होड्या आपल्या आरमारात असायला हव्यात. हा 15 वर्षांमध्ये शिवाजी महाराजांनी जो बदल घडवून आणला तो बदल आपण ध्यानात घेतला पाहिजे. आरमाराचं एक निराळं महत्व आहे. संपूर्ण सागर किनारपट्टी त्यांनी सुरक्षित करून टाकली. जंजिरेकर सिद्धी इकडे येतो, जाळपोळ लुटालूट करतो, आमच्या आई बहिणीला इकडून उचलून नेतो. एवढंच काय तरुण मुलांना देखील तो उचलून नेतो आणि गुलाम म्हणून अरब राष्ट्रांमध्ये विकतो. त्याच्या या कृत्यांना पायबंद घालायचा असेल आणि आरमार आणि दारुगोळा हे ज्यांचं बळ त्या युरोपियांना देखील तुम्हाला पायबंद घालायचा असेल तर मजबूत आरमार असायला हवं. हे शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी ओळखलं आणि आरमाराची निर्मिती केली. जदुनाथ सरकारांनी शिवाजी महाराजांचं गुणगौरव गाताना म्हटलेलं आहे फादर ऑफ इंडियन नेव्ही. असं हे सगळं शिवाजी महाराजांचं एकूण त्यांचं करिअर, त्यांची राजकीय कारकीर्द पाहिली तर या सगळ्या गोष्टी दिसून येतात. स्वॉट अनालिसिस अँड कॉर्पोरेट प्लॅनिंग हा मुद्दा मला जरा विस्ताराने समजावून सांगितला पाहिजे. हा मुद्दा मला माझे गुरुवर्य श्री निनादराव बेडेकर सरांनी शिकवला. स्वॉट म्हणजे काय आहे? स्ट्रेंथ्स, विकनेसेस, अपॉर्च्युनिटीज अँड थ्रेट्स. तुम्हाला तुमची बलस्थानं कोणती, तुमची दुर्बल स्थानं कोणती याचा एक तुलनात्मक अभ्यास करावा लागतो. तुम्हाला मिळणाऱ्या अपॉर्च्युनिटीज कोणत्या आहेत आणि त्या अपॉर्च्युनिटीचा तुम्ही जर का फायदा नाही घेतला तर तुमच्यावरती येणारी संकट कोणती आहेत. शिवाजी महाराज जेव्हा आग्र्याला गेले तेव्हा शिवाजी महाराजांच्याकडे एक 16-17 किल्ले होते. तर शिवाजी महाराज आग्र्याच्या कैदेत असताना जुलै 1666 जिजामातांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी रांगणा हा किल्ला जिंकून घेतला. कोल्हापूरच्या दक्षिणेला 70 किलोमीटरांवरती तो किल्ला आहे. हा किल्ला स्वराज्यात आलेला 18वा एक किल्ला असेल. त्याच्या पुढे शिवाजी महाराज आग्र्याहून परत आल्याच्या नंतर शिवाजी महाराजांनी एकही लढाई केली नाही. त्यांनी स्वॉट अनालिसिस केलं, त्यांनी स्वतःची ताकद वाढवली. त्यांनी मुघलांचं पाया नसलेलं पोकळ स्वरूप त्यांच्या ध्यानात आलं. त्यांच्या असंही ध्यानात आलं की मुघलांच्या विरोधात आपल्याला दीर्घकालीन लढा उभा करायचा असेल तर स्वतःला शक्तिशाली बनवलं पाहिजे. 2-3 आक्रमणामुळं राज्याची चेपट झाली होती असं सभासदांनी म्हटलेलं आहे. तर शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा 1 लाखाचं घोडदळ केलं. ज्याचं घोडं स्वतःच आहे त्याला म्हणायचं शिलेदार आणि ज्याला घोडं सरकारातनं दिलेलं आहे त्याला म्हणायचं बारगीर. 40,000 बारगीर आणि 60,000 शिलेदार. त्याच्यानंतर 1 लाखाची पागा उभा केली आणि 1 लाख पायदळाची त्या घोडदळाला जोड दिली. शत्रूच्या प्रदेशात खोलवरती जाऊन यशस्वीरित्या आक्रमण करून परत येण्यासाठी मॉबिलिटी घोडदळ खूप महत्वाचं होतं.
त्यांनी जमिनीची मोजणी करून घेतली, बटाई महसुलावरती लक्ष दिलं, अर्थव्यवस्था मजबूत करून घेतली. 1 कोटी होन म्हणजे 4 कोटी रुपये एवढं वार्षिक उत्पन्न महसूल शिवाजी महाराजांचा होता. सभासदांनी सांगितलेलं आहे की शिवाजी महाराजांच्या तोंडी तो संवाद आलेला आहे की 1 कोटी होन महसूल मिळेल एवढं राज्य शिवाजी महाराजांनी निर्माण केलं. आणि त्यांची खात्री पटली की आता आपण मुघलांच्या विरोधात त्या लढाईला प्रारंभ करू शकतो. त्यांनी तानाजी मालुसरेंना सांगितलं की जा आणि सिंहगड जिंकून घ्या. तानाजी मालुसरे सुभेदार गेले. 4 फेब्रुवारी 1670 तानाजी मालुसरेंनी त्या लांब लचक चालणाऱ्या मोहिमेचा पहिला नारळ फोडला. तर तानाजी मालुसरेंनी सिंहगड घेतला, कोंडाणा जिंकला. तर एक गड आला परंतु दुसरा गड गेला. तानाजी मालुसरे त्या ठिकाणी धारातीर्थी पडले. तो स्वराज्यात आलेला 19वा किल्ला आहे. तिथून पुढच्या 8च वर्षात साल्लेर जो नाशकाच्या वरती किल्ला आहे तिथपासून ते जिंजी जो चेन्नईच्या दक्षिणेला 150 किलोमीटरांवरती आहे, इथपर्यंतच्या 8 वर्षांमध्ये ह्या सगळ्या कालावधीमध्ये साल्लेर पासून ते जिंजी पर्यंत 240 किल्ले शिवाजी महाराजांच्या ताब्यात होते. तर आपणाला एक घर बांधायचं तर त्याचं कर्ज फेडताना 8-10 वर्ष 15-20 वर्षांचा कालावधी निघून जातो. किल्ल्यांचं व्यवस्थापन करायचं, त्या किल्ल्यांवरती लोक लावायचे, पाथरवट लावायचे, दगड घडवायचा, तो त्या ठिकाणी बसवायचा, तो किल्ल्यावरती तोफा चढवायच्या, धान्य चढवायचं, त्याला जकिरा म्हणायचं, दारुगोळा चढवायचा, तो किल्ला डिफेंड करायचा, शत्रूच्या ताब्यात जाऊ द्यायचा नाही. हे किल्ल्याचं एक निराळं व्यवस्थापन आहे, त्याचं प्रशासन निराळ आहे. तर हे सगळी लढाई शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला 3 एप्रिल 1680 औरंगजेब 15 मार्च 1682 औरंगाबादला उतरला आणि 17 फेब्रुवारी 1707 तो मेला. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठ्यांनी त्यांची राजधानी हलवली, रायगड पडला. रायगडवरून मराठ्यांनी जिंजीला राजधानी हलवली आणि पन्हाळा आणि विशाळगडला त्यांनी मुख्य केंद्र केलं. ही लढाई अखंड चालू राहिली. किल्ल्यांचं काय महत्व आहे तर हे कॉर्पोरेट प्लॅनिंग 37 वर्षांचं आहे. तर जी लढाई 4 फेब्रुवारी 1670 तानाजी मालुसरेंनी चालू केली, ती लढाई मराठ्यांचं स्वातंत्र्य युद्ध हे औरंगजेबाच्या मृत्यूनी आणि मराठ्यांच्या विजयानी 20 फेब्रुवारी 1707 संपुष्टात आलं. हे मराठ्यांच्या इतिहासातलं कॉर्पोरेट प्लॅनिंग आहे, लॉंग टर्म प्लॅनिंग आहे. तर नेतृत्व आहे. शिवाजी महाराजांचं स्मरण का करायचं? प्लुटार्क म्हणून एक इतिहासकार आपण म्हणूया त्याला आता तरी, तर 3ऱ्या-4थ्या शतकात तो होऊन गेला. तो काय करायचा, तो एक ग्रीक रूलर घ्यायचा आणि एक रोम रूलर घ्यायचा आणि ह्या दोघांची तो तुलना करायचा. तर पॅरलल लाईव्ह असं त्याने एक पुस्तक लिहिलं. हे जे सगळे युरोपीय आले, शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वाची भुरळ कोणाला पडली नाही, सर्वांना पडली. तसंच ती भुरळ युरोपियांना देखील पडली. शिवाजी महाराज जेव्हा 1666 तर आग्र्यावरून सुटून आले तेव्हा पोर्तुगीज गव्हर्नर व्हॉइसरॉयनी गोव्याच्या शिवाजी महाराजांची तुलना अलेक्झांडर दी ग्रेट हा ग्रीसचा राजा आणि जुलियस सीझर रोमचा राजा यांच्याशी केलेली आहे. परंतु गेरॉल्ड ऑन्जियर ज्यांनी मुंबईला एक वेगळी दिशा दिली आणि इंग्रजांचं बस्तान बसवलं त्या ठिकाणी, त्या गेरॉल्ड ऑन्जियरनी शिवाजी महाराजांची तुलना ही अलेक्झांडर दी ग्रेट, जुलियस सीझर, हनीबॉल आणि त्याचबरोबर सर्टोरियस बरोबर देखील केलेली आहे. आणि ॲबे बार्थलेमी कॅरे यानं शिवाजी महाराजांची तुलना स्वीडनचा राजा तर ज्यांनी स्वीडनला एक नवसंजीवनी दिली त्या गुस्टाफस ॲडॉल्फस बरोबर केलेली आहे. हे नेतृत्व आहे. शिवाजी महाराजांचं स्मरण का करायचं तर ह्या सर्व युरोपीय राज्यकर्त्यांमध्ये आणि शिवाजी महाराजांच्या मध्ये एक मूलभूत फरक आहे आणि तो मूलभूत फरक म्हणजे शिवाजी महाराजांचं निष्कलंक चारित्र्य. शिवाजी महाराजांचं आज प्रथम स्मरण करावं ह्या राष्ट्रानं. निष्कलंक चारित्र्याचं त्यांनी जे स्वतःच्या कृतीतून उदाहरण घालून दिलेलं आहे त्याकरता शिवाजी महाराजांचं स्मरण करावं. पीटर ड्रकरनी त्याच्या पुस्तकात असं लिहिलेलं आहे, ज्याला फादर ऑफ मॉडर्न मॅनेजमेंट म्हटलं जातं, तो पीटर ड्रकर असं लिहितो, एक वेळ व्यवस्थापक मॅनेजर हा हुशार नसला तरी चालेल परंतु तो चारित्र्य संपन्न असायला हवा. मराठ्यांच्या इतिहासातून राष्ट्राने आज पहिली गोष्ट कोणती शिकावी तर निष्कलंक चारित्र्य असायला हवं. ही गोष्ट
सर्वांनी शिकायला हवी. तर जनरलशिप काय आहे, तर जनरलला तिथली जिओग्राफी माहित असायला हवी. तर भारताचे 2 भाग पडतात आणि हे 2 भाग नर्मदा भारताच्या पोटातून वाहते आणि विंध्य रांगांमुळे झालेले आहेत. तर नर्मदेच्या उत्तरेकडचा जो भाग आहे तो सपाट आहे. पेशावर पासून ते खाली ब्रह्मदेश पर्यंत घोड्याच्या नालासारखा हा सपाट प्रदेश. इथं तुम्हाला युद्ध जिंकायची असतील तर पायदळ पाहिजे, हत्ती उंट पाहिजेत आणि तोफखाना पाहिजे. परंतु दक्कनमध्ये तुम्हाला जर का युद्ध जिंकायची असतील तर तुम्हाला हलकं घोडदळ पाहिजे. इथं तोफखाना वगैरे काय चालत नाही. तर शिवाजी महाराजांनी जी स्ट्रॅटेजी अवलंबली तर सन झूनी आर्ट ऑफ वॉर मध्ये म्हटलेलं आहे, इफ यू नो युअर सेल्फ बट नॉट युअर अपोनंट यू मे विन ऑर मे लॉस. इफ यू नो नायदर युअर सेल्फ नो युअर एनिमी यू विल ऑलवेज एंडेंजर युअर सेल्फ. बट if you know both yourself and your enemy you can win numerous, literally 100 battles without jeopardy. All warfare based on deception. Hence when we are able to attack while using our forces we must appear active. When we are near we must make the enemy believe we are far away. When far away we must make him believe we are near. तर शिवाजी महाराजांनी गनिमी काव्याचा अवलंब केला. गनिमी कावा हेच आहे सगळं. शिवाजी महाराज डिड नॉट डिस्ट्रॅक्ट हिमसेल्फ फ्रॉम हिज गोल अँड ही हॅड नॉट गिवन ए सिंगल चान्स टू हिज एनिमी टू गेन ऍडव्हान्टेज ओव्हर हिम ड्यू टू हिज कॉन्सन्ट्रेशन. तर कॉन्सन्ट्रेशन लूज होऊ न देणं, एक क्षणभर देखील विचलित न होणं हे जनरलसाठी अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे परंतु प्रशासकीय व्यवस्थेचा तो एक भाग आहे म्हणून मी सांगितलं. त्या अष्टप्रधान मंडळ, शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळ तयार केलं. मराठ्यांनी महाभारत आणि शुक्रनीती साराचा अभ्यास केला. त्यांच्या एक गोष्ट ध्यानात आली की वन मॅन रूल ही संकल्पना आपल्या पूर्वजांनी देखील वापरलेली नाही आणि ही संकल्पना आपणाला देखील उपयोगात येणारी नाही. तर एक डिसेंट्रलायझेशन, तुम्हाला मी काही गोष्टींचे अधिकार देतो परंतु अंतिम निर्णय मात्र मी घेईल. अष्टप्रधान मंडळ ही संकल्पना अशीच आहे. तर 8 मंत्री, शिवाजी महाराजांनी एक कानूजाप्ता मेमोरँडम इश्यू केला. त्याच्यामध्ये ह्या 8 मंत्र्यांच्या बरोबर इतर 12 उप अधिकाऱ्यांच्या देखील अधिकारांनी जबाबदाऱ्यांचं वर्णन त्या ठिकाणी आलेलं आहे. आणि अष्टप्रधान मंडळाची कार्य करण्याची पद्धती ही सगळी त्या कानूजाप्त्यामध्ये समजावून सांगितलेली आहे. तर जिज्ञासूंनी तो कागद अवश्य वाचावा. तर शिवाजी महाराजांनी स्वतःला राज्याभिषेक करून घेतला. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शके 1596 तर शनिवारी त्यांचा राज्याभिषेक झाला. तर राज्याभिषेक का केला त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी आपण पाहूया. मुघल सार्वभौमत्वाची लक्षणं कोणती होती, तर एखादा मुघल बादशाह जेव्हा गादीवरती येत असे, त्याचा राज्याभिषेक होत असे, तर मुघल बादशाह हा स्वतःच्या नावाने सोन्याची नाणी पाडत असे. दुसरी गोष्ट, मुघल बादशाह त्या मुघल बादशाहच्या नावाने संपूर्ण देशभर खुतबा पडला जात असे. आणि तिसरी गोष्ट, मुघल बादशाहांच्या नावाने जुलूस चालविला जात असे. याचा अर्थच असा आहे की संपूर्ण पृथ्वीवरती मुघल बादशाह हा एकमेव सम्राट आहे. दिल्लीश्वर म्हणजेच पृथ्वीपती आहे. मुघल कागदपत्रांमध्ये पोर्तुगीजांना जमीदारे पोर्तुगाल आणि इंग्रजांना जमीदारे इंग्लंड असं उल्लेख केल्याचं आपल्याला दिसून येतं. मुघल फरमानांवरती तुगरा हा लालशाहीमध्ये, इथं आपल्याला जो दिसतोय दुसऱ्या चित्रात शिक्क्याच्या वरती आहे तो तुगरा, म्हणजे मुघल बादशाहचं अलंकारिक फारसीतून लिहिलेलं नाव आहे. किंवा सोन्याच्या शाहीमध्ये हा तुगरा काढला जात असे. हा तुगरा काढण्याचा अधिकार फक्त आणि फक्त मुघल बादशाहांना होता. आदिलशाही आणि कुतबशाही सुलतानांना तुगरा काढण्याचा अधिकार नव्हता. तरी देखील आपल्याला 1-2-3 आदिलशाही फरमान तुगरा काढल्याची दिसून येतात. आपण मुघलांचे मांडलिक समजले जाऊ नये म्हणून शिवाजी महाराजांनी 3 गोष्टी केल्या. पहिली गोष्ट, त्यांनी स्वतःच्या नावाने नाणी पाडली. दुसरी गोष्ट, स्वतःच्या मस्तकावरती छत्र धरून स्वतःला छत्रपती म्हणवले. आणि तिसरी गोष्ट, त्यांनी राज्याभिषेक शक चालू केला. शिवाजी महाराजांची राज्याभिषेकानंतरची जी आपल्याला पत्र पाहायला मिळतात, तर हजरत खाने, मशहुरल अनाम, मशहुरल हजरत हे सगळे मायने त्या ठिकाणी गेले. स्वस्तिश्रीचा मायना रूढ झाला.
तर शिवाजी महाराजांनी रघुनाथ पंत हनुमंते आणि धुंडीराज लक्ष्मण व्यास या दोघांना बोलावून घेतलं. त्यांना सांगितलं की पंत, फारसी आणि अरबी या दोन भाषांच्या आक्रमणामुळं आपली भाषा लुप्त होत चाललेली आहे. आपण आपल्या भाषेला, मराठीला नवसंजीवनी दिली पाहिजे. त्या दोघांच्याकडून एक कोश तयार करून घेतला. बाळाजी औजी चितरेंना विचारलं की पत्रलेखनाचे किती प्रकार आहेत. बाळाजी औजी चितरेंनी सांगितलं की पत्रलेखनाचे 78-80 प्रकार आहेत. या सगळ्यांचे मायने लिहून काढा तर एक बघा काही कळतंय का. अजरक्त खाने राजश्री शिवाजी राजे दाम दौलत हु बजा निभाल व इस्तकबाल देशमुखान व कारकुनान परगना पुना बिदानत के शूर सन इसने सबैन व अलफ काही कळणार नाही. इज्जत व रफाअत दस्तगा शाहमत व सुजाअत इंतकबाल इकबाल व इजलाल हमरा सैयद अजम सैयद सुलतान सुभेदार परगना वाई अर्जी शिवाजी राजा सालाम सलामती काही कळणार नाही मी काय बोलतोय. हे सगळे शिवाजी महाराजांच्या पत्रांचे मायने आहेत. राज्याभिषेकाच्या नंतर याच्यात आमूलाग्र बदल घडून आला. स्वस्ती श्री राज्याभिषेक शक 1 आनंदनाम संवत्सरे शनिवासरे ये दिनी राजा शिव छत्रपती स्वामी यांनी आज्ञा केली ऐसी जे असं काहीतरी कळण्या इतपत पत्र जायला लागली. एका पत्रामध्ये एकूण शब्दांशी मराठी शब्दांचं प्रमाण जवळपास 30% खाली आलेलं. त्या राज्याभिषेकाच्या नंतर एका पत्रामध्ये एकूण शब्दांशी मराठी शब्दांचं प्रमाण हे 70% देखील वाढलं. तर राज्य व्यवहार कोश तयार झाला, लेखन प्रशस्ती तयार झाली, शिवभारत हा ग्रंथ रचला गेला, पर्नाल पर्वत ग्रहणाख्यान, राधा माधव विलास चंपू हे जयराम पिंडेंनी ग्रंथ रचले. भूषण उत्तरेतून दक्षिणेत आला, शिवाजी महाराजांची कीर्ती ऐकून धावत आला. त्यांनी रायगडावरती 3 वर्ष राहून शिवराज भूषण नावाचा ग्रंथ रचला. शिवराज्याभिषेक प्रयोग आणि समयनय हे गागा भट्टांनी 2 ग्रंथ रचले. शिवराज कल्पतरू, शिवकाव्य, करण कौस्तुभ, बुद्धभूषण हा संभाजी महाराजांनी ग्रंथ रचला. या सगळ्या ग्रंथांची निर्मिती झाली शिवाजी महाराजांच्या काळामध्ये. राज्याभिषेक शिवाजी महाराजांचा जो झाला त्यामुळे भारतीय सार्वभौमत्व पुन्हा एकदा प्रस्थापित झालं. जे जवळपास नष्ट व्हायला चाललेलं, लोप पावत चाललेलं ते पुन्हा एकदा भारतीय सार्वभौमत्व पुनर्प्रस्थापित झालं. शाहीर योगेश यांची एक सुंदर कविता आहे. शाहीर योगेश असं लिहितात, आसे तू हिमाचल प्यार का बंधन खून से जोड़ा जाता है, इस देवभूमि में दानवता का खून निचोड़ा जाता है, इन खेतों में फसल शत्रु के खून से बोई जाती है और वो तलवार भवानी है जो दुश्मन के खून से धोई जाती है. विश्व वंदिनी भारत माँ का राज सिंहासन टूटा था, पुनराभिषिक्त होने वाला ये राष्ट्र पुरुष शिवराया था, ये राष्ट्र पुरुष शिवराया था. ये सिंहासन रामकृष्ण का, इंद्रप्रस्थ यह धर्मराज का, शाली वाहन चंद्रगुप्त का, कुलकेशी विक्रमादित्य का, पौरुष अशोक पृथ्वीराज का, गुरु अर्जुन राणा प्रताप का, पौरुषता के परंपरा का महापराक्रमी राजा था, पुनराभिषिक्त होने वाला ये राष्ट्र पुरुष शिवराया था, ये राष्ट्र पुरुष शिवराया था. सिंधु नर्मदा गंगा माई, ब्रह्मपुत्र यमुना कृष्णाई, तापी सतलज ब्यास गोमती, कावेरी महानदी, भीमा गोदा शरयू पूर्णा, अलकनंद गंड की कोयना, सप्त सिंधु सह सरिता संगम राय दुर्ग पर होना था, पुनराभिषिक्त होने वाला ये राष्ट्र पुरुष शिवराया था, ये राष्ट्र पुरुष शिवराया था. तुकाराम और समर्थ आए, धर्मराज के मार्ग दिखाए, काशी से गाघाबट आए, राज्यारोहण मुहूर्त लाए, दुर्ग दुर्ग दक्खन के गाए, आज हमारे राजा आए, आज हमारे राजा आए. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी का दिन मंगल शुभ आया था, पुनराभिषिक्त होने वाला ये राष्ट्र पुरुष शिवराया था, ये राष्ट्र पुरुष शिवराया था. हे राज्याभिषेकाचं भारतव्यापी महत्व आहे, भारत वर्षातलं महत्व आहे. न्यायदान, लोकांवरती अन्याय होऊ नये, न्याय मंत्री एक निराळे तयार केले तर पंडितराव होते. त्याचबरोबर न्यायाधीश देखील त्या ठिकाणी अष्टप्रधान मंत्रिमंडळात आले. तर शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये त्यांनी एक गोष्ट तंतोतंत पाळली, ते एखाद्याला न्याय न मिळणं हा जसा अन्याय आहे तसं न्याय मिळण्यासाठी उशीर होणं हा देखील अन्यायच आहे. त्यामुळे शिवाजी महाराजांनी कोणावरती अन्याय होऊ दिला नाही. एका पत्रात शिवाजी महाराजांचं वाक्य आहे, एकाची गोष्ट तो दुसऱ्याला देवत नाही आणि तुम्ही मात्र असं करण्यासाठी
बळजबरी करताय, भर घालताय, हे काय व्हायचं नाही. तर न्यायदान हा एक महत्वपूर्ण भाग आहे. तर सार्वभौम राष्ट्राचा तो एक कणा आहे, महत्वपूर्ण अंग आहे. तर ध्येय काय आहे शिवाजी महाराजांचं? अलेक्झांडरला सिंहासन तयार होतं, औरंगजेबाला सिंहासन तयार होतं, त्यांना त्या ठिकाणी जाऊन बसायचं होतं. शिवाजी महाराजांच्यासाठी कोणतंही राज्य नव्हतं, फक्त शहाजी राजांची एक जागीर होती. त्या जागीरीतून शिवाजी महाराजांनी राज्य निर्माण केलं आणि त्यांनी एक ध्येय उराशी बाळगलं की आपणाला दिल्ली जिंकायची आहे. तर दिल्ली जिंकून काय करायचंय? तर सुजलाम सुफलाम राष्ट्राची निर्मिती करायची आहे, प्रजेचं कल्याण करायचंय. शिवाजी महाराजांना दिल्ली जिंकायची आहे हे त्यांच्या समकालीन कागदपत्रांमध्ये 4-5 ठिकाणी आलेलं आहे. तर पहिली गोष्ट तर 1665 म्हणजे शिवाजी महाराज अवघ्या 35 वर्षांचे असताना मिर्झा राजा जयसिंहांनी जेव्हा शिवाजी महाराजांच्यावरती आक्रमण केलं, तेव्हा जयसिंहाचा दरबारी कवी रत्नाकर पंडित त्यांनी असं लिहिलेलं आहे, एन श्री जयसिंहेन दिल्लींद्र पद लिप्सवा, शिवप्रभूती भूपाला वशम नीता स्व तेजसहा. दिल्लीपती होण्याची लिप्सा, इच्छा बाळगून असणाऱ्या शिवाजी महाराजांना आता शिवाजी महाराज मिर्झा राजा जयसिंहांनी पकडलेला आहे, त्यांना तह करायला लावलेला आहे. तर राजाराम महाराजांचा जन्म झाला. राजाराम महाराज 1670 फेब्रुवारी 24 ते पालते जन्माला आले. म्हणून एक सेवक धावत आला, तो म्हणला, महाराज महाराज आनंदाची गोष्ट आहे, युवराज जन्माला आलेत. परंतु एक पायगोवा पडलाय, अडचण आली आहे, युवराज पालते जन्माला आलेत. शिवाजी महाराज एका क्षणाचाही विलंब न लावता म्हणाले, अरे पालता जन्माला आला, हा दिल्ली पालती घालेल, दिल्ली जिंकायची आहे. गेरॉल्ड ऑन्जियरनी त्याच्या पत्रात सांगितलेलं आहे की शिवाजी महाराजांनी भवानी मातेच्या समोर अशी प्रतिज्ञा केलेली आहे की जोपर्यंत दिल्लीला जाऊन औरंगजेबाला तुरुंगात डांबत नाही तोपर्यंत मी माझी तलवार म्यानात घालणार नाही. ॲबे बार्थलेमी कॅरेनं सांगितलेलं आहे, खंबायत पासून ते बंगाल पर्यंत संपूर्ण हिंदुस्थान शिवाजी महाराजांना मुघलांच्या जोखडातून मुक्त करायचंय. परंतु आम्हाला दिल्ली जिंकून काय करायचंय? शिवाजी महाराजांचं हे अंतिम ध्येय त्यांच्या मुद्रेत आलेलं आहे. त्यांची मुद्रा, हे पहिलं पत्र त्यांचं जे आहे ते 28 जानेवारी 1646 पहिलं पत्र. त्या पत्राच्या माथ्यावरती ही शिवाजी महाराजांची संस्कृत मुद्रा उमटवलेली आहे. ती मुद्रा आहे, प्रतिपचंद्र लेखे व वर्धिष्णुर विश्ववंदिता साहसूनो शिवसैसा मुद्रा भद्राय राजते. त्याचा अर्थ असा आहे, प्रतिपदेच्या चंद्राच्या कोरीप्रमाणे वाढत जाणारी, विश्वाला वंद्य असणारी शहाजी राजांचे सुपुत्र शिवाजी महाराजांची ही मुद्रा लोक कल्याणासाठी शोभून दिसत आहे. आम्हाला लोकांचं कल्याण करायचंय, त्यासाठी हे राज्य चालवायचंय, त्यासाठी आम्हाला दिल्ली जिंकायची आहे, आम्हाला राम राज्याची निर्मिती करायची आहे. आज मी इकडं थांबतो. थांबण्यापूर्वी भूषणाचे 1-2 छंद म्हणतो आणि मी थांबतो. भूषणाने, मगाशी मी सार्वभौमत्वाचा उल्लेख केला, तर भूषणाने काव्यात्मक सार्वभौमत्वाची व्याख्या केलेली आहे. तर तो असं म्हणतो, कूरम कमल कम दूज है, कदम फुल गौड़ है, गुलाब राना केतकी बिराज है, पौंडुरी पवार जूही सोहत है, चंदाबत सरस बुंदेला सो चमेली साज बाज है, भूषण भनत मुझ कुंदबड़ गुजर है, बगेल बसंत सब कुसुम समाज है, लेई सर ऐतिन को बैठी न सकत है, आय अलीन औरंगजेब चंपा शिवराज है, चंपा शिवराज है. याचा अर्थ असा आहे, भूषणाने सर्व राजपूत मांडलिक राजांना, जे मुघलांचे मांडलिक झालेले आहेत, या सर्वांना एका पुष्पाची उपमा दिलेली आहे, एका फुलाची उपमा दिलेली आहे. अली म्हणजे भुंगा, औरंगजेब हा भुंगा आहे आणि हा भुंगा सर्व फुलांवरती बसतो आणि त्या फुलांमधला मध शोषतो. त्याप्रमाणे औरंगजेब या सर्व मांडलिक राजांच्याकडून कर वसूल करतो. परंतु शिवराय हे चाफ्याचं फुल आहे, त्या चाफ्याच्या फुलामध्ये मध नसतो, सुगंध मात्र असतो. तो सुगंध लोकांच्या मध्ये दरवळतो आणि पसरतो, त्याच्यातून लोकांना आनंद मिळतो. त्याप्रमाणे शिवाजी महाराजांच्याकडून प्रजेचं कल्याण होतं, परंतु चाफ्याच्या फुलामध्ये मध नसल्या कारणानं जसं त्याच्यावरती भुंगा बसू शकत नाही, त्याप्रमाणे शिवाजी महाराजांच्याकडून औरंगजेब कर वसूल करू शकत नाही. का सुंदर छंद आहे. तर हा मी तुम्हाला साधा अनुप्रास सांगितला, साधा अलंकार सांगितला. मी तुम्हाला एक लाटानुप्रासाचं उदाहरण देतो.
तर सुरत शिवाजी महाराज लुटतायत हे त्याच्यात वर्णन आलेलं आहे. दिल्ली दलन दबाई करी शिव सर्जा निरसंक, लूट लियो सुरती सहर बंकक करिये डंक, बंकक करिये डंक करिये संक कुलीकल सोच चकित भरोच चलिय विमोचक चल, टट ठैमन कट्ट टिकसोय रट्ट टिल्लीय, सद्द दिसी दिसी भद्द दबिभई रद्द दिल्लीय. कोणी म्हणण्याचा प्रयत्न करावा, अवश्य करावा. भूषणाचे छंद म्हणायचे असतील तर जिभेला वळण लावावं लागतं. पान, तंबाखू, मावा आणि गुटखा खाऊन भूषणाचे छंद म्हणता येत नाही. त्याच्यासाठी सकाळी लवकर उठावं लागतं, हरिपाठ म्हणावा लागतो, भवानी देवीची प्रार्थना करावी लागते, तिला सारखी सारखी विनंती करावी लागते की दे बे दे, अशी काहीतरी शक्ती दे, मग तुम्हाला भूषणाचे 4 छंद म्हणायला यायला लागतात. तर कवी येतो, त्याची प्रतिभा अफाट आहे. तो म्हणतो एका हाताने दिल्ली दाबून धरली, डंके वाजवले, शिंग फुंकली, औरंगजेबाला खुल्ला आव्हान दिलं की चाललोय सुरतेवरती, तुमच्यात धैर्य असेल तर या आडवे. लोक अश्रुपात करत विचार करत आश्चर्यकारकरित्या भडोचकडे पळून गेले की अरे हा मनुष्य आला तरी कुठून. आणि पराभवाच्या बातम्या जेव्हा दिल्लीला जाऊन धडकल्या तेव्हा मराठ्यांच्या समोर, शिवाजी महाराजांच्या समोर, रायगडासमोर औरंगजेबाची दिल्ली बर्बाद झालेली, रद्द झालेली असा त्याचा अर्थ आहे. भूषणाचं काव्य खूप विशाल आहे, खूप सुंदर आहे, फक्त त्याची गोडी लागायला हवी. तर मला असे भूषणाचे 250 छंद पाठ आहेत. तर परत कधीतरी भूषणावरती एक निराळं भाषण देईन. तुर्तास मी भूषणाचा एक शेवटचा छंद म्हणतो आणि मी आज माझ्या इकडं भाषणाची समाप्ती करतो. तर हा छंद खूप सुंदर आहे आणि आपल्या सर्वांच्या शिवाजी महाराजांच्या बद्दलच्या ज्या भावना आहेत त्या भावना त्या छंदात आलेल्या आहेत. तर भूषणाने असं म्हटलेलं आहे, ब्रह्म के आनंद से निकसे ते अत्यंत पुनीत तिहुपुर मानी, राम युधिष्ठिर के बर में बल भीम किहु व्यास के संग सुहानी, भूषण यो कली के कवि रायन, रायन के गुण गायन सानी, पुण्य चरित्र शिवासर जे बर माय पवित्र हुई बर बानी. त्याचा अर्थ असा आहे ही वाणी ब्रह्मदेवाच्याच मुखातून निघालेली असल्यामुळे ती तिन्ही लोकांमध्ये पावन झालेली आहे. राम, युधिष्ठिर, बलभीम आणि भगवान श्रीकृष्ण यांचं गुणगान गायल्याने वाल्मिकी आणि व्यास यांच्या वाणीला पावनता लाभलेली आहे. कलियुगातील इतर नृपनरेशांचं गुणगान गायल्याने भूषणाची वाणी ही अपावन आणि मलिन झाली होती, परंतु ती वाणी शिवाजी महाराज रूपी महासागरात न्हाऊन निघालेली आहे. शिवाजी महाराजांचं गुणगान गायल्याने ती वाणी पुन्हा एकदा पावन झालेली आहे. जो भाव भूषणाच्या मनात आहे, जो भाव माझ्या सर्व गुरुवर्यांच्या मनात आहे, जो भाव माझे देशबंधू आणि देशभगिनी म्हणजे तुम्हा सर्वांच्या मनात आहे, तोच भाव माझ्याही मनात आहे. धन्यवाद.